दीपक पाटील। आज श्रुतपंचमी, सर्वांना श्रुतपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज श्रुतपंचमी आहे आणि ते का साजरी करायची, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय, त्याची स्टोरी काय आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत। भगवान महावीर हे 24वे तीर्थंकर होऊन गेले तेव्हा त्यांचे शिष्य गौतम गणधर यांनी त्यांचं ज्ञान हळूहळू त्या पुढच्या पिढीकडे द्यायला सुरुवात केली। मग ते अशा प्रकारे ज्ञान पुढे देता देता धर्सेनाचार्यांपर्यंत हे चक्र आलं आणि धर्सेनाचार्यांनी असा विचार केला की आता तर सर्वांची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि जर आपण असंच बोलत बोलत सगळं सांगत राहिलो तर एक दिवस सगळेजण विसरून जातील। हे एवढं विशाल ज्ञान कुठेतरी संपादित केलं पाहिजे, कुठेतरी जपून ठेवलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला एक पुस्तक लिहिलं पाहिजे। पण एवढा मोठा ग्रंथ लिहायचा म्हणल्यावर 2 साथीदार पाहिजेत। मग त्यांनी असा विचार केला की आपण हे साथीदार कधी ना कधीतरी शोधून काढणारच आणि तसं झालेच। आणि एके दिवशी पुष्पदंत आणि भूतबली नावाचे 2 शिष्य त्यांच्या जवळ आले। मग धर्सेनाचार्यांनी विचार केला की यांची परीक्षा घेऊया का, यांची टेस्ट घेऊया काय। मग त्यांना 2 प्रकारचे मंत्र सांगितले। हे काही 2 प्रकारचे मंत्र नव्हते, नमोकार मंत्रच होता आणि त्याच्यामध्ये थोडासा बदल करून दोघांना वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले होते आणि त्यांना सांगितले होते की याच्यावरती तुम्ही ध्यान करा, मगच मी तुम्हाला माझं शिष्यत्व देऊ शकतो। मग दोघे जण नमोकार मंत्र जे होतं म्हणजे त्या दोघांना वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र दिले होते, त्या मंत्राचं ध्यान करायला चालू केलं आणि जेव्हा त्यांचे ध्यान संपले तेव्हा त्यांच्यासमोर 2 प्रकारचे एकदम विचित्र दिसणारे देवी आल्या आणि पहिल्या देवीचे दात बाहेर आले होते आणि दुसऱ्या देवीचे एक आत तर गायबच होते। भूतबली आणि पुष्पदंत एकमेकांशी बोलू लागले, अरे हे काय झालं, सर्व देव देवींचे अवयव शाबूत असतात ना, मग ह्यांचं असं काय झालं। तेव्हा पुष्पदंत म्हणाले काहीतरी गडबड आहे, आपण ह्याला सुधारून परत ध्यान करूया। मग त्यांनी जेव्हा मंत्राचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आचार्यांनी भूतबलींना 1 शब्द कमी सांगितला होता आणि पुष्पदंतांना 1 शब्द जास्त सांगितला होता। त्यामुळे जास्त शब्द सांगितल्यामुळे दात बाहेर, एका पहिल्या देवीचे दात बाहेर आले होते आणि 1 शब्द कमी सांगितल्यामुळे दुसऱ्या देवीचा एक डोळा गायब होता। दोघांनी त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि त्या मंत्राचा म्हणजे नमोकार मंत्राचा जाप केला, आणि त्याचं ध्यानही केलं। ध्यान केल्यानंतर त्यांच्या समोर 2 देवी प्रकट झाल्या। त्यांचे सर्व अवयव एकदम शाबूत होते, एकदम सुव्यवस्थित होते। मग त्यांना आनंद झाला। त्यांनी ही घटना एकदम सविस्तरपणे आपल्या आचार्यांना सांगितली। मग धर्सेनाचार्यांनी आपले शिष्य म्हणून त्यांना स्वीकारले आणि त्यांच्यासोबत जिनवाणी लिहायची सुरुवात केली। आणि ज्या दिवशी ही जिनवाणी लिहायची संपली, जेव्हा ही जिनवाणी लिहायची प्रक्रिया संपली, ज्या दिवशी स्टॉप झाली, तो दिवस म्हणजे हा आजचा दिवस आणि ह्या दिवसाचं नाव आहे श्रुतपंचमी। आता श्रुतपंचमीचाही अर्थ तुम्हाला सांगतो। श्रुत म्हणजे केवळ ज्ञानामधील वाणी, म्हणजे महावीरांचं जेव्हा केवळ ज्ञान झालं तेव्हा त्यांनी जी वाणी सांगितली होती ते म्हणजे श्रुत, आणि पंचमी म्हणजे मराठी महिन्यातला 5वा दिवस। धन्यवाद।